आई दुर्गा समस्त ऋषीमुनींना उद्देशून सांगते हे भक्तजन हो. जो कोणी माझी ही कथा लक्षपूर्वक ऐकेल त्याच्या सर्व दुःखांचा नाश मी स्वतः करीन, आणि जो या कथेचा प्रचार करील त्याच्या कोट्यवधी पापांचा नाश होईल आणि त्याला सुख समृद्धीची प्राप्ती होईल. नमस्कार आणि आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, वैदिक पंचांगानुसार यंदा शारदीय नवरात्रीची सुरुवात 22 सप्टेंबरपासून होत आहे. हा पवित्र उत्सव जगज्जननी आदिशक्ती आई दुर्गेला समर्पित आहे. या काळात देवी दुर्गेच्या 9 स्वरूपांची भक्तिभावाने पूजा केली जाते. तसेच तिच्या कृपेसाठी श्रद्धेने उपवास देखील ठेवला जातो. जर एखादा महापापी व्यक्तीसुद्धा नवरात्रीचे व्रत निष्ठेने पाळेल तर तो निश्चितच सर्व पापांपासून मुक्त होतो, यात किंचितही शंका नाही. मित्रांनो, देवी भागवत पुराणात नवरात्री व्रताशी संबंधित एक महान कथा वर्णिली आहे. जे कोणी ही कथा एकदाच का होईना लक्षपूर्वक ऐकतील त्यांच्या कोट्यवधी पापांचा नाश होतो. मातृदेवीच्या कृपेने त्यांना धनधान्य पुत्र पौत्र सुख समृद्धी लाभते. म्हणून प्रत्येक सुज्ञ मनुष्याने नवरात्री व्रताची ही कथा मन लावून ऐकावी. जे कोणी ही कथा ऐकतात आणि इतरांना ऐकवतात तसेच तिचा प्रचार करतात त्यांच्या कधीही अधोगती होत नाही. तर चला आपणही श्रद्धेने ऐकूया नवरात्री व्रताची ही महान कथा. कैलास पर्वतावर भगवान शिव समाधीस्थ अवस्थेत ध्यानात मग्न होते. इतक्यात हातात वीणा घेऊन देवर्षी नारद कैलास शिखरावर येऊन पोहोचले. समोर आलेल्या आदरणीय देवर्षींचे रूप पाहून भगवान शिवांनी प्रसन्न हसत डोळे उघडले. महादेव नम्रतेने म्हणाले, स्वागतम या देवर्षी नारद. आज कोणत्या प्रयोजनासाठी आपल्या पवित्र उपस्थितीने कैलास धन्य झाला आहे. नारदांनी हात जोडून भगवान शिवांना वंदन केले. भक्तिभावाने ते म्हणाले, हे देवादिदेव महादेव, आपणास कोटी कोटी प्रणाम. प्रभू, आपण तर सर्वज्ञ आहात, तरीसुद्धा आपण विचारत असाल तर सांगतो. मी येथे नवरात्री व्रताचे महात्म्य ऐकण्याच्या इच्छेने आलो आहे. हे व्रत का केले जाते, ते केल्याने काय फल मिळते, याची विधी काय आहे आणि नियम कोणते आहेत, कृपया आपण मला या सर्व गोष्टींचे ज्ञान द्यावे. महादेव आनंदाने म्हणाले, हे देवर्षी, आज तुम्ही अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहे. तुमच्या माध्यमातून संपूर्ण जगताला या व्रताचे महात्म्य समजू शकेल. म्हणून तू लक्षपूर्वक ऐकाच. मी तुला या व्रताचे महात्म्य सांगतो, तसेच या व्रताची विधी आणि नियमही समजावून सांगतो. परंतु त्यापूर्वी मी तुला नवरात्री व्रताची एक महान कथा सांगतो. जो मनुष्य ही कथा श्रवण करतो त्याच्या सर्व पापांचा आणि दारिद्र्याचा नाश होतो. त्यामुळे तू ही कथा शांतचित्ताने पूर्ण ऐक आणि पुढे इतरांना सांग. देवर्षी नारदांनी उत्सुकतेने मान हलवली आणि म्हणाले, हे प्रभू, कृपा करून आपण मला ती कथा सांगावी. मी ती पूर्ण लक्षपूर्वक ऐकेन आणि निश्चितच जगात सर्वदूर तिचा प्रचार करीन. भगवान शिव कथन करू लागले, हे देवर्षेपूर्वीच्या काळची गोष्ट आहे. कोसल देशात सुशील नावाचा एक वैश्य राहत होता. तो अत्यंत दीनहीन अवस्थेतला दरिद्री आणि धनहीन माणूस होता. त्याच्या कुटुंबात अनेक मुलं होती, परंतु त्यांच्या पालनपोषणासाठी त्याच्याकडे कोणताच उपाय नव्हता. गरिबीमुळे संपूर्ण कुटुंब कायम दुःखी असे. सुशील दिवसभर इतरांचे छोटे मोठे काम करून जे थोडेफार मिळवायचा त्यातून संध्याकाळी थोडे बहुत अन्न घरी आणत असे. मग रात्री ते अन्न आपल्या मुलांना खाऊ घालून त्यांची उपासमार मिटवायचा आणि जे काही उरत असे त्याने स्वतःचे पोट भरायचे. दिवसभर त्याची सारी लेकरं उपाशी राहायची आणि फक्त रात्रीच थोडं बहुत खाऊ शकत असत. स्वतः उपाशी राहून इतरांच्या कामात राबून तो आपल्या कुटुंबाचा कसाबसा सांभाळ करत होता. सुशील स्वभावाने अत्यंत निर्मळ आणि सज्जन होता. तो धर्मपरायण, शांत, सदाचारी आणि सत्यवादी होता. त्याला कधी राग येत नसे. तो विलक्षण धैर्यशील आणि निरभिमानी होता. दररोज तो देवतांची आणि पितरांची मनोभावे पूजा करत असे. त्याच्या दाराशी येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे तो प्रेमाने स्वागत करत असे. त्यांना आदराने भोजन वाढत असे. प्रथम इतरांना अन्न भरवून झाले की उरलेले तो स्वतः घेई. एवढ्या हालाखीतही तो अतिथी सेवा आणि दानधर्म करण्यात कधीच कुचराई करत नसे. असेच काही दिवस गेले. एके दिवशी त्या सुशील नावाच्या वैश्याच्या दारात एक विद्वान ब्राह्मण आला. सुशीलने आनंदाने त्याचे स्वागत केले. गरिबी असूनही शक्य ते दान देऊन त्यांचा सत्कार केला. नंतर सुशीलने दोन्ही हात जोडून भक्तिभावाने त्या ब्राह्मणाला नमस्कार केला आणि अतिशय व्याकुळतेने म्हणाला, आहे ब्राह्मण देवा, जर आमच्या या अतिथी सेवेने आपण प्रसन्न झाला असाल तर आम्ही आपल्याला एक गोष्ट विचारू शकतो का? ब्राह्मण उदार हसत म्हणाला, वा महात्मा, तुमची कीर्ती चहूबाजूंनी पसरली आहे. तुम्ही मोठे दानी आहात, अतिथींचे प्रेमाने स्वागत करता. याच कारणाने मी तुमच्याकडे आलो आहे. कृपया संकोच न करता तुम्हाला जे काही विचारायचे आहे ते निसंकोचपणे विचारा.
सुशीलचा कंठ दाटून आला, डोळ्यांत आसवे तरारू लागली. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, हे ब्राह्मण देवा, कृपा करून मला सांगा की माझी ही दरिद्रता निश्चितपणे कशी नाहीशी होईल. या दारिद्र्यामुळे मी माझ्या परिवाराचे पोषण करू शकत नाही. मला वैयक्तिक धनाची लालसा नाही, परंतु माझ्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी मी काय करू. माझी लेकरं उपाशीपोटी व्याकुळ होऊन अन्नासाठी रडत आहेत. माझ्या घरी अन्नाचे दाणेही नाहीत की ज्याने मी त्यांची भूक भागवू शकेन. त्यांच्या हंबरड्याने माझे हृदय तुटून जाते. आज रडणाऱ्या आणि व्याकुळ झालेल्या आपल्या लेकरांना मी हताश होऊन घराबाहेर पाठवलं आहे. ते कुठेतरी निघून गेले आहेत, कारण मी त्यांना खाऊ घालू शकलो नाही. त्यामुळे माझं हृदय शोकाग्नीत जळत आहे. हे ब्राह्मणश्रेष्ठ पैसा नसल्याने मी काय करू. माझी मुलगीही आता विवाहयोग्य वयाची झाली आहे, पण तिचे लग्न लावण्यास माझ्याकडे काहीच नाही. कन्यादानाचा उचित काळ निघून जात आहे आणि मी रिक्तहस्त बसलो आहे. या परिस्थितीमुळे मी अत्यंत चिंतेत आहे. हे दयाळू स्वामींना पण विद्वान आहात. आपल्या कृपेने माझ्या कुटुंबाचे दुःख दूर होऊ शकते. कृपा करून आपल्या महान ज्ञानाच्या जोरावर मला असा काही उपाय सुचवा, कोणता तपमंत्र किंवा व्रत, ज्यामुळे मी माझ्या परिवाराचे पालनपोषण करण्यास समर्थ होऊ. सुशीलने एवढे बोलून विनंतीपूर्ण नजरेने ब्राह्मणाकडे पाहिले. त्याची दीनदशा पाहून ब्राह्मणाच्या डोळ्यांतही पाणी तरळले. तो मनोमन सुशीलच्या परोपकारी स्वभावाचे कौतुक करत होता. त्या ब्राह्मणाने प्रसन्न भावनेने सुशीलला उत्तर दिले, हे वैश्यश्रेष्ठ, मी तुमच्या दुःखाचे कारण समजले आहे. चिंता करू नका, मी तुम्हाला नक्कीच एक उपाय सांगतो. तुम्ही आता श्रद्धेने नवरात्रीचे व्रत करा. या व्रतामध्ये तुम्ही भगवती आदिशक्तीची उपासना व पूजा करा. पवित्र अग्नीत हवन करा आणि देवीचे मंत्रोच्चार करा. यामुळे तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि तुमची सर्व कार्ये सिद्ध होतील. तुमची निर्धनता दूर होईल आणि अपार संपत्ती लाभेल. हे वैश्यवर्य नवरात्री नावाच्या या पवित्र आणि सुखदायक व्रतासारखे दुसरे कोणतेही व्रत या पृथ्वीवर नाही. हे व्रत नेहमी ज्ञान आणि मोक्ष देणारे आहे, सुख समृद्धी आणि संतती वाढवणारे आहे आणि शत्रूंचा पूर्णरूपे नाश करणारे आहे. लक्षात ठेवा, वनवासाच्या काळात देवी सीतेच्या विरहामुळे फार दुःखी झालेल्या श्रीरामांनी किष्किंधा पर्वतावर हे नवरात्री व्रत केले होते. ह्या व्रताच्या प्रभावानेच त्यांनी महान समुद्रावर सेतू बांधला आणि रावणासह त्याच्या पुत्रांचा संहार करून माता सीतेची सुटका करविली होती. तेव्हापासून ह्या व्रताला अद्भुत महात्म्य प्राप्त झाले आहे. भगवान शिव पुढे म्हणाले, असा प्रकारे त्या ब्राह्मणाने सुशीलला नवरात्री व्रताचे महत्त्व समजावून सांगितले. ते ऐकून सुशील अत्यंत आनंदित झाला आणि त्याने त्या ब्राह्मणाला आपला गुरु मानले. देवीच्या एका मंत्राची दीक्षा ग्रहण करून त्याने नवरात्री व्रत करण्याचा निश्चय केला. यानंतर सुशीलने अतिशय भक्तिभावाने नवरात्री दरवर्षी देवीची पूजा, हवन आणि उपवास यांसह 9 वर्षांपर्यंत हा व्रत केला. दरवर्षी शारदीय नवरात्र आला की सुशील श्रद्धेने घटस्थापना करून देवीची आराधना करत असे. तब्बल 9 वर्ष त्यानं मोठ्या निष्ठेने या व्रताचे कठोर अनुष्ठान केले. 9व्या वर्षाच्या शेवटी अष्टमीच्या रात्री मध्यरात्रीच्या सुमारास देवी महेश्वरी स्वतः प्रकट झाली. अचानक समोर देवीचं तेजस्वी रूप प्रकट होताच सुशील अवाक झाला. देवीसमोर उभी आहे हे पाहून त्याचा रोम थरारला, अंग कापू लागले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू ओघळू लागले. त्या अद्भुत दिव्य तेजाने भरलेल्या रूपाकडे पाहून सुशीलच्या हृदयात प्रचंड आनंद आणि भक्तिभाव दाटून आला. तो भारावलेल्या अवस्थेत थरथरत जमिनीवर नतमस्तक झाला. मातेने सुस्मित हास्य करत प्रेमळ आवाजात सुशीलला हाक मारली, उठ बाळा, मी तुझी भक्ती आणि पूजा पाहून अतिशय प्रसन्न झाले आहे. निर्भयपणे वर माग, तुला जे हवे असेल ते माग. तुझी प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास मी सिद्ध आहे. गौरी रूपिणी स्वयं माता दुर्गाला प्रत्यक्ष समोर उभे पाहून सुशीलची अवस्था अगदी विलक्षण झाली. काही क्षण त्याच्या मुखातून शब्दच फुटेनात. अखेर स्वतःला सावरत सुशीलने पुन्हा देवीला वंदन केले आणि गदगदलेल्या स्वरात म्हणाला आहे, अंबे माते, केवळ आपल्या दर्शनानेच माझे जीवन धन्य झाले. आई, आपले दर्शन अत्यंत दुर्मिळ आहे. आपण खरोखर त्रिलोकीची सुंदरी आणि सर्वशक्तिमान जगज्जननी आहात. मोजक्या साध्या भक्ताला आपण दर्शन दिलेत आहात. माझ्यावर फार मोठा उपकार झाला. आई, आता मला दुसरे काहीही नको. आपल्या दर्शनानेच माझी सर्व दुःखे नाहीशी झाली आहेत. माझ्या जीवनाचे सार्थक झाले. पण आईंला एकच वर हवा आहे. कृपा करून अशी व्यवस्था करा की माझ्या मुलाबाळांना भरपूर अन्न मिळू दे. त्यांना रोज उपाशी झोपू लागू नये एवढीच माझी इच्छा आहे. माझी मुलं उपाशी राहून त्यांच्या रडण्याने माझं काळीज विदीर्ण होतं. हे दुःख मला आता सहन होत नाही.
तुम्ही जगज्जननी आहात, माझ्या निरपराध लेकरांची भूक मिटावी आणि त्यांना सुखी जीवन लाभावं. बसमला यापलीकडे काहीही नको. सुशीलची निस्वार्थ आणि नम्र विनंती ऐकून देवी दुर्गाच्या मुखावर एक मधुर स्मित उमटलं. आई दुर्गा त्याच्या निराधार अवस्थेने पाघळली होती. देवी कोमल आवाजात म्हणाली, हे माझ्या प्रिय भक्तपुत्रा, तुझ्या शुद्ध भक्तीने आणि तपस्येने मी अत्यंत प्रसन्न झाले आहे. आता तुझ्या दरिद्रतेचा अंत झाला आहे. तुझे घर धनधान्याने परिपूर्ण होईल आणि तुझ्या परिवाराच्या साऱ्या समस्या नाहीशा होतील. तुझ्या मुलाबाळांचे भवितव्य उज्ज्वल होईल आणि तुझ्या कन्येचे लग्नही लवकरच ठरेल. पुढील पिढ्यांपर्यंत तुझ्या घराण्यात सुख आणि समृद्धी नांदेल. हे माझे आशीर्वाद तुला. देवी दुर्गेने आश्वासक वरदान दिले आणि प्रेमळ हास्य करत अंतर्धान पावली. एका क्षणात ते तेजोमय रूप अदृश्य झाले. सुशील काही वेळ स्तब्ध अवस्थेत हात जोडून तिथेच उभा राहिला. त्याचे हृदय आनंदभक्ती आणि कृतज्ञतेने भरून आले होते. तेवढ्यात घरभर एक दिव्य प्रकाश पसरला आणि चमत्कार घडू लागला. सुशीलच्या जीर्णशीर्ण झोपडीचे रूपांतर डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे घडू लागले. बघता बघता त्या लहानशा घराचे रूपांतर एका भव्य प्रासादात झाले. त्या राजवाड्यासारख्या घरात सर्वत्र सुवर्णरत्ने मौल्यवान धनसंपत्तीचे भांडार भरून गेले. हा विलक्षण चमत्कार पाहून आसपासच्या शेजाऱ्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला. जे काही क्षणांपूर्वी एक गरीब मातीचे घर होते, त्या जागी आता राजप्रासाद उभा पाहून ते देवी दुर्गेची महिमा मनोमन मान्य करू लागले. सुशीलच्या गरीब घराचे कायापालट होताच त्याची सारी लेकरंही आश्चर्याने घरात येऊन वडिलांभोवती जमा झाली. आता त्यांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू आणि हास्य फुलले होते. त्यांच्या छोट्याशा पोटासाठी भरपूर अन्नधान्य आणि सुखसोयी आता सहज उपलब्ध होत्या. सुशीलकडे आता केवळ आपल्या कुटुंबासाठीच नव्हे तर इतर गरजूंसाठी मदत करण्याइतकी संपत्ती आली होती. समय पुढे गेला. सुशील वैश्याची कन्यादेखील थाटामाटात योग्य वराशी लग्न करून सासरी गेली. सुशीलने मात्र आपली भक्ती आणि श्रद्धा कधीही सोडली नाही. आई दुर्गेबद्दल तो अखंड कृतज्ञता व्यक्त करत राहिला. एवढी संपत्ती आणि वैभव मिळूनही सुशीलने अहंकाराला थारा दिला नाही. तो आधीसारखाच दीनवृत्तीने दानधर्म, अतिथीसेवा आणि परोपकार करत राहिला. त्याचे आयुष्य आता आनंद आणि समृद्धीने परिपूर्ण झाले होते. त्याच्या परिवाराने देखील आई दुर्गेची भक्ती आणि समर्पण यांचे महत्त्व जाणले आणि त्यांनीही मातेसमोर नतमस्तक राहून सुखी जीवन व्यतीत केले. भगवान शिवांनी कथा पुढे सांगितली हे. देवर्षे नारदशा प्रकारे सुशील नावाच्या भक्ताने नवरात्री व्रताच्या प्रभावाने आपल्या जीवनातील सर्व दुःखे आणि दारिद्र्याचा अंत केला. ही कथा ज्यांना ऐकायला मिळते त्यांना नवरात्री व्रताचे सर्व फल प्राप्त होते. जर कोणाला पूर्ण 9 दिवस उपवास करून हे व्रत करणं शक्य नसेल तर भक्तिभावाने केवळ 3 दिवस सप्तमी, अष्टमी आणि नवमी उपवास केला तरी या व्रताचे सर्व फल मिळते. श्रद्धेने या 3 रात्रींमध्ये देवीची पूजा केली तरीही सिद्धफल प्राप्त होते. नवरात्रोत्सवाच्या शेवटच्या दिवशी पूजाहवन, कुमारी पूजन आणि ब्राह्मण भोजन यांनी हे नवरात्र व्रत पूर्ण होते. या पृथ्वीवर जितकेही प्रकारचे व्रत आणि दानधर्म आहेत त्यांपैकी कुठलाच या नवरात्र व्रताच्या तुलनेने नाही. कारण हे व्रत नेहमीच धनधान्य देणारे, सुख आणि संतती वाढवणारे, आयुष्य आणि आरोग्य प्रदान करणारे तसेच पृथ्वीलोकावर स्वर्गप्राप्ती आणि परलोकात मोक्ष देणारे आहे. एखादा मनुष्य विद्याधन किंवा पुत्र यांपैकी कुठल्याही गोष्टीची कामना करत असेल तर त्याने या सौभाग्यदायक आणि कल्याणकारी व्रताचे विधीपूर्वक अनुष्ठान करावे. जो विद्यार्थी विद्याप्राप्तीची इच्छा धरतो त्याला या व्रतामुळे सर्व विद्यांचे फळ मिळते. ज्या राजाला त्याचे राज्य गमवावे लागले असेल तोही हे व्रत केल्याने पुन्हा आपले राज्य प्राप्त करतो. ज्यांनी पूर्वजन्मी हे उत्तम व्रत केलेले नसते अशा लोकांचा या जन्मी रोगदारिद्र्य आणि संततीचा अभाव दिसून येतो. जी स्त्री सदैव वंध्या राहते, अकाली विधवा होते किंवा जी आर्थिकदृष्ट्या दुर्बळ असते तिच्याबद्दल निश्चित समजावे की पूर्वजन्मी तिने हे व्रत केलेले नव्हते. ज्याने जगातील सर्वश्रेष्ठ शाश्वत आणि कल्याणमयी भगवतीची उपासना केली नाही, जी दुःख आणि संताप नाहीसे करणारी आणि सर्वसिद्धी देणारी आहे, असा मनुष्य या पृथ्वीतलावर सदैव अनेक प्रकारच्या कष्टांनी ग्रस्त राहतो. तो दरिद्र राहतो आणि शत्रूंनी पीडित होत राहतो. हे देवर्षी, आता मी तुला या व्रताचे काही नियम सांगतो, ते नीट ऐकून ठेव. नवरात्रीच्या व्रताची सुरुवात तेव्हाच होते जेव्हा मनुष्य दृढ निश्चयाने आणि शुद्ध हृदयाने व्रत करण्याचा संकल्प करतो. हा संकल्प म्हणजे भक्ताने स्वतःला देवी दुर्गेच्या चरणी समर्पित करण्याचा निर्धार. जेव्हा एखादा भक्त देवीच्या उपासनेसाठी या व्रताचा संकल्प करतो तेव्हा
त्याने आपल्या मन आणि शरीराची शुद्धता राखली पाहिजे. ही शुद्धता फक्त बाह्य नसून अंतरंगाची पवित्रताही तितकीच आवश्यक आहे. म्हणूनच व्रताची सुरुवात संकल्पाने होते, ज्यात मनुष्य स्वतःला देवीच्या चरणी अर्पण करतो. व्रताच्या काळात आहाराबाबत विशेष काळजी घेणे आवश्यक असते. केवळ पवित्र आणि सात्विक अन्नच ग्रहण करा. कांदा लसूण यांसारखे तामसिक पदार्थ वर्ज करा. शक्य असल्यास पूर्ण 9 दिवस उपवास करा. परंतु शारीरिक कारणास्तव तसे करणे अशक्य असल्यास फलाहार किंवा दिवसात फक्त एकदाच अल्प प्रमाणात सात्विक अन्न घ्या. अन्न पूर्णपणे शुद्ध असावे. मांसाहार, मद्यपान इत्यादींना या काळात सक्त मनाई आहे. संयमाने शिस्तीने जीवन जगणे हेच खरी उपासना आहे. तुम्ही जेव्हा देवी दुर्गेची आराधना करता तेव्हा तिला फक्त फुले, धूप आणि दिवा अर्पण करून थांबू नका, तर तुमच्या हृदयाची पूर्ण भक्ती अर्पण करा. देवीला लाल पुष्प अतिशय प्रिय आहेत, त्यामुळे तिच्या पूजेत लाल फुलांची अर्पणा करा. पण याहूनही महत्त्वाचे म्हणजे तुमचे मन संपूर्णपणे तिच्या चरणी समर्पित करा. पूजेच्या वेळी मन एकाग्र करून देवीच्या 9 स्वरूपांचे चिंतन करा. दररोज देवीच्या एका रूपाची भक्तिपूर्वक पूजा करा आणि त्या स्वरूपाच्या शक्तीचा ध्यान करा. पूजेसोबत तिच्या महिमेचे गुणगान करणे, देवीच्या कथा ऐकणे आणि इतरांना सांगणे हे देखील अत्यंत शुभ मानले जाते. या 9 दिवसांत क्रोध, लोभ, मोह आणि द्वेष अशा विकारांपासून स्वतःला दूर ठेवा. हा काळ आत्मनियंत्रण आणि साधनेचा आहे. मनामध्ये सत्य, अहिंसा आणि संयम यांचे पालन करा. या दरम्यान तुमच्या शब्दांनी किंवा कृतींनी कुणाचेही हृदय दुखावू देऊ नका. हे व्रत म्हणजे केवळ शरीराला कष्ट देण्याचा उपाय नाही, तर आत्म्याला शुद्ध करण्याची प्रक्रिया आहे. जशी तुम्ही तुमचे मन आणि हृदय पवित्र ठेवाल, तशी देवी दुर्गेची कृपा तुमच्यावर बरसेल. हे नारदाध्यान साधना देखील या व्रताचा एक अविभाज्य भाग आहे. देवीचे मंत्र जपा आणि तिच्या दिव्य रूपाचे ध्यान धरा. तुम्ही दुर्गायै नमः मंत्र जपल्यास तुमच्यात शक्ती आणि साहस उदयास येईल. शांत चित्ताने ध्यानस्थित बसून देवीच्या दिव्य मूर्तिरूपाचे स्मरण करा. तिच्या महिमेचे विचार करा, ज्यामुळे तुमच्यातील सर्व नकारात्मकता दूर होईल आणि तुम्हाला अपार शांतीची अनुभूती येईल. जेव्हा नवरात्रीचे शेवटचे दिवस येतात तेव्हा देवीची कृपा प्राप्त करण्यासाठी कन्यापूजन करणे अत्यंत आवश्यक मानले जाते. लहान कन्या या देवीचेच रूप मानल्या जातात. म्हणून 9व्या दिवशी तुम्ही 9 कुमारी कन्यांना आमंत्रित करून त्यांची सेवा करा. आदरपूर्वक त्यांना भोजन वाढा, त्यांच्या पायांचे प्रक्षालन करून त्यांचे आशीर्वाद घ्या. या पूजनाने तुमची साधना पूर्णत्वाला पोहोचते. आणि या व्रताच्या दरम्यान तामसिक आहार विहार टाळावेत. मांसमदिरा आणि तामसिक वृत्तीच्या सर्व गोष्टींपासून स्वतःला दूर ठेवा. व्रतस्थाने अत्यंत सात्विक जीवन जगावे, म्हणजे त्यांच्या साधनेत कोणताही विघ्न येणार नाही. हे 9 दिवस केवळ तपस्येचे दिवस नाहीत, तर आत्मिक जागरणाचे दिवस आहेत. भगवान शिव नारदांना नवरात्री व्रताचे महत्त्व समजावत म्हणाले, हे व्रत केवळ सांसारिक इच्छांच्या पूर्ततेसाठी नाही, तर आत्म्याच्या उन्नतीसाठी आहे. जो श्रद्धा आणि भक्तीने या व्रताचे पालन करतो त्याला देवी दुर्गेची कृपेने सारे कष्टांपासून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. म्हणून हे नारदाचो कोणी या व्रताचा संकल्प करील, त्याने तन्मन आणि आत्म्याची पूर्ण शुद्धता राखून ही साधना करावी. भगवान शिवांकडून हे सर्व ऐकून नारद स्तब्ध झाले होते. त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले. ते भावविभोर होऊन भगवान शिवांचे पुन्हा एकवार आभार मानू लागले. हे महादेव, कधी नव्हे ती अशी अद्भुत कथा आणि माहिती आज मला ऐकायला मिळाली. आई दुर्गेची कृपा किती अद्वितीय आहे हे समजले. मी निश्चितच या कथेचा प्रसार त्रिभुवनात करीन, असे म्हणत नारदांनी पुन्हा एकदा भगवान शिवांना वंदन केले. मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवांनी नारदाला नवरात्री व्रताची महान कथा आणि त्याचे महात्म्य सांगितले. आता पाहूया की नवरात्रीत देवी प्रसन्न असल्यास आपल्याला कोणते शुभ संकेत मिळू शकतात. नवरात्रीमध्ये तुम्ही आई दुर्गेची पूजा करत असाल तर कधीकधी देवी सूक्ष्म रूपाने आपल्याला संकेत देते. उदाहरणार्थ, पूजा करताना तुम्हाला अचानक असे जाणवले की मंदिरातील देवीची मूर्ती तुम्हाकडे पाहून मंदस्मित करते आहे, तिचे ओठ हलल्यासारखे वाटतात, किंवा देवीची दृष्टी जणू तुमच्यावर स्थिर झालीये. तुम्ही देवीच्या चरणांवर मस्तक टेकवताच एखादे फूल स्वतःहून प्रसादाप्रमाणे तुमच्या अंगावर पडते, तर मित्रांनो, हे अत्यंत शुभ संकेत आहेत. याचा अर्थ देवी तुमच्या भक्तीवर अतिशय प्रसन्न आहे. तुमची एखादी मनोकामना लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. दुसरा संकेत असा की नवरात्रोत्सवाच्या दिवसांत अचानक तुमच्या दारी लाल वस्त्र परिधान केलेली एखादी लहान कन्या येऊन उभी राहते. तिला पाहताच तुमच्या मनाचा कोपरा आनंदाने उजळतो, अंतःकरणात एक अद्भुत शांत आनंद पसरतो.
हे देखील अतिशय मांगलिक लक्षण आहे. त्या निष्पाप कन्येला काहीतरी भेटवस्तू नक्की द्या, कारण ती कन्या साक्षात देवीचाच एक रूप आहे, जी तुम्हाला संकेत देण्यासाठी आली आहे. आणि जर नवरात्रीत तुम्हाला स्वप्नात एखादी सुंदर लहान मुलगी दिसते जी तुम्हाकडे पाहून वारंवार गोड हसत आहे, तर समजून घ्या की आई दुर्गा तुमच्या भक्तीवर फार प्रसन्न आहे. आता तुमच्या जीवनातील वाईट दिवस संपणार असून सुखाचे दिवस सुरू होणार आहेत. तिसरा शुभ संकेत असा आहे, जर तुम्हाला स्वप्नात देवीचे चरणचिन्ह दिसतात आणि तुम्ही त्या चरणचिन्हांचा पाठलाग करत आहात. स्वप्नात तुम्ही इकडे तिकडे देवीला शोधत धावताय, पण देवी कुठेच दिसत नाही, वजा फक्त तिचे पायाचे ठसे दिसत आहेत. मित्रांनो, हे देखील अत्यंत शुभसूचक स्वप्न आहे. असे स्वप्न दिसल्यास समजून घ्या की आता तुमचे दुःख लवकरच समाप्त होणार आहे. तुमच्या घरात कोणी आजारी असेल तर त्यालाही पूर्ण बरे वाटू लागेल. देवीची कृपा तुमच्या घरावर होत आहे. चौथा संकेत, जर तुम्ही नवरात्रीमध्ये आई दुर्गेची आरती किंवा उपासना करत असताना इतके तल्लीन झालात की नकळत तुमच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले, मनात एक अद्भुत भावना दाटून येऊन हृदय भरून आले, तर हे लक्षात घ्या की तो आईचा संकेत आहे. अश्रूंच्या माध्यमातून देवीने तुमच्या हृदयात प्रवेश केला आहे. आता तुमची कोणती तरी मनोकामना माता पूर्ण करणार यात शंका नाही. भक्ताच्या हृदयात निरागस भावनेने येणारे अश्रू हे देवी प्रसन्न झाल्याचे लक्षण मानले जाते. पाचवा संकेत, नवरात्रीमध्ये वारंवार तुम्हाला आई दुर्गेच्या आवडीच्या वस्तू आपल्याजवळ येताना जाणवल्या का? म्हणजेच देवीच्या शृंगारासाठी वापरली जाणारी लाल चोळी, लाल फुले, लाल ओढणी किंवा असेच काही प्रिय वस्त्र अथवा वस्तू तुम्हाला वारंवार दिसल्या किंवा नकळत तुमच्या हातात येऊन पडल्या अथवा समोर अचानक प्रकट झाल्या, तर अशा घटना घडल्यास त्यांना शुभ संकेतच समजा. याचा अर्थ देवी तुमच्यावर प्रसन्न आहे आणि तिच्या उपस्थितीचे सूक्ष्म संकेत स्वरूपात ती तुम्हाला साथ देत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे भगवान शिवांनी नारदाला नवरात्री व्रताचे अद्भुत महात्म्य सांगितले आणि आपण ते ऐकले. ही कथा आणि माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये अवश्य कळवा. माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक द्या आणि कमेंटमध्ये जय आई दुर्गा असे नक्की लिहा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपणा सर्वांचे मनापासून हार्दिक आभार आणि खूप धन्यवाद.